नमस्कार. मी डॉक्टर निलिमा शिसोदे, श्री पंचकर्मा अँड ब्युटी क्लिनिक, गोखलेनगर, सेनापती बापट रोड, पुणे. मधुमेहापासून मुक्ती हेच आमचे स्वप्न, भाग 22. डायबिटीस रिव्हर्सल प्रोग्राम, पार्ट 22. आत्तापर्यंत आपण आसनांची माहिती घेतलेली आहे. तर यापुढे आपण पुढचा भाग पाहूया. तर यौगिक शुद्धिक्रिया हा एक प्रकार असतो. म्हणजे आसन किंवा अष्टांग योग ज्याला आपण म्हणतो, यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, हा अष्टांग योग आहे. तर तो करताना किंवा तो करण्यापूर्वी आपण षटशुद्धिक्रिया करणं आवश्यक आहे. तर त्या षटशुद्धिक्रियामधील नवली ही जी क्रिया आहे ही सुद्धा अतिशय कफविशोधिनी अशा पद्धतीने सांगितलेली आहे. कफाचं हरण करणारी अशी सांगितलेली आहे. त्यामुळे नवली क्रिया देखील अतिशय महत्त्वाची आहे. तर नवली क्रियेसाठी तुम्हाला उड्डाणबंध येणं आवश्यक असतं आणि त्याचबरोबर तुम्हाला एक्सपर्ट गायडन्स देखील गरजेचं आहे. त्यानंतर एकदा उड्डाणबंध साधला की दक्षिण नवली, वाम नवली, मध्यम नवली असं तुम्हाला क्रमशः शिकायचं आहे. आणि त्याच पद्धतीने तुम्हाला नवली चलनसुद्धा शिकायचं आहे. आणि असं तुम्ही सतत केलं की त्यानंतर कफाचा नाश व्हायला मदत होणार आहे. पण नवली क्रिया जी आहे त्यासाठी तुम्हाला तज्ज्ञांचं मार्गदर्शन हे अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे त्याबद्दलची माहिती आपण फारशी आज घेणार नाही आहोत. त्याच्या पुढचं जे षटशुद्धिक्रियेतलं एक कर्म आहे ते म्हणजे कपालभाती. कपालभाती हे शेवटचं षटशुद्धिकर्म आहे. तर त्याचा फार छान उपयोग तुम्हाला अग्निसंदीपनार्थ म्हणजे तुमचं नॅचरल डायजेस्टिव्ह फायर इग्नाईट होण्यासाठी, चांगलं काम करण्यासाठी आवश्यक आहे. आणि तसंच ते डायबिटीस होऊ नये म्हणून प्रिव्हेन्शन म्हणून सुद्धा आवश्यक आहे. ज्यावेळी त्यांना अशी इच्छा आहे की आपल्याला पुढे जाऊन भविष्यात मधुमेह होऊ नये, त्यांनी कपालभातीचं अनुसरण करायला हवं. आणि प्राणायाम करायच्या आधीसुद्धा तुम्हाला कपालभाती करणं आवश्यक आहे. तर कपालभाती याचा शब्दशः अर्थ असा आहे की कपाल किंवा कापाल म्हणजे ललाट प्रदेश, कपाळाचा भाग किंवा पूर्ण शिरप्रदेश असं म्हणूया. तर भाती म्हणजे तेजस्वी, भास्वर, त्याला छानपैकी तेज आहे असं तुमचं कपाळ किंवा शिर होतं, म्हणून याला कपालभाती अशी संज्ञा आहे. यामध्ये काय करायचं आहे तर लोहाराच्या भात्याप्रमाणे तुमच्या पोटाची हालचाल होणार आहे. यासाठी तुम्ही इन्हेलेशन आणि एक्सेलेशन म्हणजे श्वास घेणे आणि सोडणे ह्या क्रिया पटापट करायच्या आहेत, ज्यामुळे तुमच्या उदरपटलाची, डायफ्रॅमच्या हालचाली ह्या पटापट होऊन आणि शरीरातील जो म्हणजे एक्झेलेशन पण फुल होतं, त्याच्यामध्ये इन्हेलेशन पण फुल होतं. त्याच्यामुळे सगळा वाईट पद्धतीचा वायू जो आहे तो शरीराबाहेर फेकला जातो. आणि जी पोटाची जोरजोरात हालचाल होते त्यामुळे डायजेस्टिव्ह फायर किंवा समान वायूचं कार्य चांगलं व्हायला तुम्हाला मदत होते. तर आधी छानपैकी स्वच्छ आणि छान ठिकाणी बसायचं आहे. ही क्रिया ब्राह्ममुहूर्तावर सकाळी किंवा अगदी रात्री शांतता असताना तेव्हा करायची आहे. छान पद्मासन घालून बसायचं आहे. त्यानंतर पाठीचा कणा हा ताठ असला पाहिजे आणि मान, डोकं सगळं ताठ आहे. त्यानंतर डोळे हे जे आहे ते शांतपणे मिटून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर आधी डीप ब्रिदिंग करायचं आहे. अशा पद्धतीने पटापट श्वास घेणे आणि सोडणे या क्रिया करायच्या आहे. त्यामुळे एका मिनिटामध्ये तुम्हाला शक्य झालं तर 120 आवर्तनं म्हणजे एका सेकंदाला 2 वेळा श्वास घेणे आणि सोडणे ही प्रक्रिया करायची आहे. असं जेव्हा तुम्ही जोरजोरात श्वास घेणे आणि सोडणे ही प्रक्रिया करता तेव्हा पोटाच्या स्नायूंची हालचाल
ही जोरजोरात होते, श्वास घेणे आणि सोडणे. आणि त्यामुळे जो काही कफ, मेद हा उदराच्या ठिकाणी साठलेला असेल तो कमी व्हायला तुम्हाला मदत होते. त्यामुळे ह्या कपालभाती, ह्या षटशुद्धिक्रियेचा जर तुम्ही अवलंब केला तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल. षटशुद्धिक्रिया केल्यानंतर किंवा त्यातील कपालभाती किंवा त्राटकसुद्धा तुम्ही करू शकता, कारण की मधुमेहाच्या रुग्णांना डोळ्याचे सुद्धा विकार होण्याची शक्यता असते. तर त्राटक हे समोर मेणबत्ती ठेवून आणि त्याच्यावर नजर स्थिर करणे, अशा पद्धतीने जर तुम्ही त्राटक केलं डोळ्यातून पाणी येईपर्यंत, तर त्याचासुद्धा तुमचा दृष्टी सुधारण्यासाठी उपयोग होऊ शकतो. ज्यांना नेत्रावर परिणाम झालेला आहे मधुमेहामुळे, त्यांच्यासाठी सुद्धा हे उपयुक्त आहे. यानंतर प्राणायामची आपण माहिती घेऊया. प्राण आयाम हे 2 शब्द आहे प्राणायामामध्ये. प्राण म्हणजे तुम्ही एक श्वास घेतो आपण, जो श्वास वायूचे जे 5 प्रकार आहे, प्राण, उदान, समान, व्यान, अपान, यातील प्राण हा एक वायू आहे. तसंच एक आपल्या शरीरातील एनर्जी, व्हायटल फोर्स, पॉझिटिव्ह एनर्जी, लाईफ, या अर्थाने सुद्धा प्राण हा शब्द वापरला जातो. आणि आयाम म्हणजे त्याला वाढवणं, लेंदनिंग ऑफ प्राणा इज अ प्राणायाम. तर प्राणायाम सतत केल्यामुळे तुमच्या आयुष्याचं वर्धन होणार आहे. त्यामुळे प्राणायाम हा अतिशय महत्त्वाचा आहे. परंतु आपण प्राणायामाची डिटेल माहिती न घेता मधुमेही व्यक्तींनी किमान काय करावं तेवढं मी आज सांगणार आहे. तर प्राणायामामध्ये तुम्हाला माहितीच असेल की पूरक, कुंभक आणि रेचक या 3 क्रिया असतात. पूरक म्हणजे श्वास आत घेण्याची क्रिया, याला पूरक असं म्हणतात. कुंभक म्हणजे श्वास कोंडणे, एकतर अंतःकुंभक असेल किंवा बाह्य कुंभक असेल. म्हणजे श्वास घेतल्यानंतर मध्येच तो थोडा वेळ थांबवणं, हे अंतःकुंभक आहे. आणि त्यानंतर श्वास सोडण्याची क्रिया जी आहे ती रेचक असं आहे. तसंच बाह्य कुंभकमध्ये श्वास रेचन केल्यानंतर तो बाहेरच थोडा वेळ होल्ड करणं आणि त्यानंतर तो आत घेणं, म्हणजे हे बाह्य कुंभक आहे. तर बाह्य कुंभक किंवा अंतःकुंभक कुठल्याही प्रकारे तुम्ही करू शकता. याचं साधारण जे प्रमाण आहे, ज्याच्याने आपल्याला चांगला फायदा होणार आहे, ते 1:4:2 असं आहे. म्हणजे पूरक हा 1 असेल तर कुंभक 4 आकड्यापर्यंत आहे आणि रेचनाची क्रिया ही 2 आकड्यापर्यंत आहे. एवढं कमी म्हणजे साधारण प्रमाणातला प्राणायाम जरी तुम्हाला जमला तरी चालेल. त्यानंतर हळूहळू जमल्यानंतर तुम्ही 4, 16, 8 किंवा काय अशा प्रमाणाने तुम्ही करू शकता. तर प्राणायामामध्ये काय करायचं आहे, परत तुम्ही पद्मासनामध्ये किंवा सुखासनामध्ये बसायचं आहे. पाठीचा कणा ताठ आहे, नजर सरळ आहे आणि त्यानंतर डोळे शांतपणे मिटून घेतलेले आहेत. डोळे मिटून घेतल्यानंतर शांतपणे श्वास दोन्ही नाकपुड्यांनी सावकाश आत घ्यायचा आहे. मनात आकडे तुम्ही म्हणू शकता. समजा 5पर्यंत आकडे म्हटले तर त्याच्यानंतर 20 आकड्यापर्यंत तुम्हाला श्वास मध्ये ठेवायचा आहे आणि 10 आकड्यांमध्ये हळूहळू तो सोडायचा आहे. आता याप्रमाणे बघा. असे साधारणतः तुम्ही 5 आवर्तनं करायची आहेत. हा साधा प्राणायाम आहे. याचे तुम्हाला खूप छान फायदे होतील. एक अंतःकरणात शुद्धी निर्माण व्हायला उपयोग होईल आणि हळूहळू प्राणायामाची साधना केल्यामुळे मन शांत व्हायला लागेल आणि ध्यान करण्यासाठी किंवा मेडिटेशन करण्यासाठी तुम्हाला त्याचा छान उपयोग होणार आहे. त्यामुळे प्राणायामाची प्रॅक्टिस ही अशा पद्धतीने तुम्ही करायची आहे. याशिवाय जो तुम्हाला नेहमी माहिती आहे तो नाडी शुद्धी प्राणायाम हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे.
त्यालाच आपण अनुलोम विलोम प्राणायाम असं देखील म्हणतो. अनुलोम विलोम प्राणायामासाठी तुम्हाला तुमचा अंगठा आणि मधला बोट हे 2 बोट तुम्हाला वापरायचे आहेत. एका म्हणजे अंगठ्याने तुम्ही उजवी नाकपुडी जी आहे ती बंद करणार आहात आणि डावी नाकपुडी बंद करण्यासाठी तुम्ही मध्यम अंगुलीचा उपयोग करणार आहात. तर यामध्ये प्रथम उजवी नाकपुडी तुम्ही बंद केलेली आहे. त्यानंतर डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे. तो मध्ये थोडा वेळ ठेवायचा आहे. त्यासाठी दोन्ही नाकपुड्या बंद करायच्या आहेत आणि त्यानंतर हळूहळू सावकाश उजवी नाकपुडी ही हळूहळू सोडायची आहे आणि त्यातून तो श्वास सोडायचा आहे. डावी नाकपुडी ह्यावेळेला बंद असेल. ज्या नाकपुडीने तुम्ही श्वास सोडलेला आहे त्याच्यानेच नंतर पुन्हा श्वास घ्यायचा आहे. नंतर थोड्या वेळ कुंभक करायचा आहे आणि नंतर दुसऱ्या नाकपुडीने सावकाश श्वास सोडायचा आहे. तुम्हाला एक आवर्तन फक्त मी करून दाखवते. हे 2 बोट आपण यासाठी वापरलेले आहेत. अशा पद्धतीने नाडीशुद्धी प्राणायाम हा केला जातो. तर नाडीशुद्धी प्राणायाम हा सुद्धा अतिशय चांगला प्राणायाम आहे. सगळ्यांना सहज जमण्यासारखा आहे आणि याचे फायदेसुद्धा अतिशय जास्त आहे. इडा पिंगला नाड्यांची शुद्धी होऊन सुषुम्नेचं सुद्धा या ठिकाणी उत्थापन व्हायला मदत होते. तर नाडीशुद्धी प्राणायाम हा तुम्ही सतत केला तर याच्याने सुद्धा तुम्हाला स्ट्रेस फॅक्टर कमी व्हायला खूप मदत होणार आहे. आणि मधुमेहामध्ये स्ट्रेस फॅक्टर हा खूप महत्त्वाचा आहे. अतिशय जास्त स्ट्रेस असल्यामुळे केवळ रक्तातली साखर कमी होत नाही असे खूप रुग्ण आपल्याला पाहायला मिळतात. यामुळे नाडीशुद्धी प्राणायामाचा तुम्ही नियमित अभ्यास करा. एकदा नाडीशुद्धी प्राणायाम केला, साधारणतः एका वेळेला करताना तुम्ही 5 आवर्तनं, 10 आवर्तनं, 20 आवर्तनं अशा पद्धतीने तुम्ही करू शकता आणि हळूहळू कुंभकाचा कालावधी देखील वाढवू शकता. यानंतर तुम्ही ओंकार करायचा आहे. ओंकार करायचं म्हणजे काय करायचं आहे तर श्वास खोलवर आत घ्यायचा आहे आणि श्वास जेव्हा सोडायचा आहे तो सोडताना नाभीपासून तुम्हाला ओम हा शब्द म्हणायचा आहे. म्हणजे अशी कल्पना करा की इतकं डीप ब्रिदिंग तुम्ही घेतलेलं आहे की श्वास तुमचा अगदी नाभीपर्यंत पोहोचलेला आहे आणि नाभीपर्यंत श्वास पोहोचलेला आहे. त्याला आता हळूहळू तुम्ही सुरुवातीला हा उच्चार करत करत तो श्वास गळ्यापर्यंत आणायचा आहे. त्यानंतर हा उच्चार करत तुम्ही मुखापर्यंत आणायचा आहे आणि त्यानंतर गल भागापर्यंत आणायचा असं म्हणूया. त्यानंतर हळू चा उच्चार करत श्वास बाहेर सोडायचा आहे. तर याची 3 आवर्तनं करणं तुम्ही अपेक्षित आहे. तर एक ओंकार मी तुम्हाला करून दाखवते. आधी फक्त श्वास डीप घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट जो श्वास आपण घेणार आहोत त्यावेळेला आपण ओम म्हणणार आहोत. अशा पद्धतीने ओंकार करणं अपेक्षित आहे. असे 3 ओंकाराची आवर्तनं केली की त्यानंतर तुमचं मन हे अतिशय शांत आणि स्थिर झालेलं आहे. बाह्य जगापासून तुम्ही प्रत्याहार स्थितीकडे आलेला आहात. म्हणजे काय? प्रत्याहार म्हणजे इंद्रिय निवृत्ती. इंद्रियांचे जे विविध विषय आहे, कानांना काहीतरी वेगळं ऐकू येत आहे, डोळ्यांनी काहीतरी बघण्याची इच्छा होते आहे, तर ह्या सगळ्या भावना नष्ट होऊन
आत्म्याकडे मनाची प्रवृत्ती होणं, इंद्रियांची मनाकडे आणि मनाची आत्म्याकडे प्रवृत्ती होणं हेच योग आहे. आणि याचा तुम्हाला मनःशांतीसाठी फार छान फायदा होतो. त्यामुळे आता हळूहळू तुमचं मन हे बाह्य जगतापासून आतमध्ये केंद्रित व्हायला लागलेलं आहे. यानंतर तुम्ही ध्यानाची प्रॅक्टिस करायची आहे. ध्यान हे विविध प्रकारे करता येतं. काही वेळेला तुम्ही ध्यान करताना बाह्य काही वस्तूचा, प्रतिकृतीचा वापर करू शकता किंवा ध्यानसुद्धा करता येतं. तर बहिर्ध्यान जर करायचं असेल, सुरुवातीची अवस्था आहे, मन फार वेळ शांत होत नाही अशी अवस्था आहे. कारण साधारण असा एक निष्कर्ष काढला गेलेला आहे अभ्यासातून की साधारणतः 45 सेकंद फक्त व्यक्ती ही अतिशय विचारमुक्त वगैरे अशी राहू शकते आणि नंतर त्यांच्या मनात वेगवेगळे विचार यायला लागतात. तर आपल्या मनाला आपल्यालाच वेगळी सवय लावायची आहे, शांत होण्याची सवय लावायची आहे, निवर्तनाची सवय लावायची आहे. एक मन हे शांत आणि संयमी आपल्याला बनवायचं आहे, जेणेकरून बाहेरील सुखदुःखाचा तुमच्या मनावर परिणाम होणार नाही आणि त्यामुळे तुमच्या रक्तातली साखरही वाढणार नाही. यासाठी तुम्ही ह्या सगळ्या क्रिया करत करत जेव्हा ओंकार करता, त्यानंतर तुमचं मन मुळातच अतिशय शांत आणि संयमी आणि छान आनंदी झालेलं असतं. यातच आता पुढची क्रिया म्हणून तुम्ही ध्यानाला सुरुवात करायची आहे. आता ध्यान करण्यासाठी तुम्ही पुन्हा पद्मासनात बसायचं आहे आणि डोळे हे शांत मिटून घेतलेले आहे. जे ओंकाराच्या वेळा तुम्ही मिटलेले आहेत तसेच ते राहू द्यायचे आहेत. आणि त्यानंतर तुम्ही एक शांत ध्यानाचे म्युझिक बाजूला लावू शकता आणि त्याद्वारे तुम्ही ध्यान करू शकता. किंवा तुम्ही स्वतःला समोर एक ओंकाराचं चित्र किंवा देवतेचं चित्र असं समोर ठेवून तिकडे तुम्ही एकटक पाहत आहात असं डोळे उघडे ठेवूनही तुम्ही बाह्य ध्यान करू शकता. परंतु अंतर्ध्यानाने तुम्हाला अधिक शक्ती आणि अधिक शांतता मिळेल. अंतर्ध्यानासाठी मात्र तुम्हाला डोळे बंद करून घ्यायचे आहेत आणि एकतर भ्रूमध्यावर ज्या ठिकाणी तुमचं आज्ञाचक्र आहे तिथे किंवा हृदयाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी तुमचं अनाहत चक्र आहे त्या ठिकाणी तुम्ही अंतरचक्षुंनी तिकडे तुम्ही शांतपणे पाहायचं आहे. आत्ता तुम्ही पद्मासन घातलेलं आहे आणि छान पाठीचा कणा ताठ आहे, मानही छान सरळ स्थितीत आहे, डोळे समस्थितीत आहे आणि त्यानंतर तुम्ही डोळे हे शांतपणे अलगदपणे मिटून घेतलेले आहे. त्याच्यावर कुठलाही दबाव नाही आहे, कुठलाही प्रेशर नाही आहे आणि आता हळूहळू तुम्ही शांत होत चाललेला आहात. यानंतर हळूहळू तुम्ही तुमच्या भ्रूमध्यावर लक्ष केंद्रित करायचं आहे. अंतःचक्षूंनी तुम्ही भ्रूच्या ठिकाणी काही प्रतिकृती दिसते का, ओम दिसतंय का किंवा काही प्रकाश दिसतोय का हे पाहण्याचा प्रयत्न करीत आहात. ते पाहताना तुम्हाला कुठलाही आवाज येत नाही आहे, कुठलेही विचार तुमच्या मनात नाही आहे, अतिशय शांत वाटतंय आणि आता शांतपणे तुम्ही एकाग्ररित्या त्या भ्रूमध्यावर तुमचं लक्ष हे केंद्रित केलेलं आहे. अशा स्थितीमध्ये तुम्ही आता थोडा वेळ थांबणार आहात. हे करीत असताना तुम्हाला जर बाजूला काही आवाज येत असेल तर तो येऊ द्या, त्याचा प्रतिकार करू नका. परंतु त्याच्याने काहीही तुम्हाला वेगळं काही जीवनात घडत नाही, तुमचं लक्ष विचलित होत नाही आहे, तुम्हाला अतिशय शांत वाटतं आहे, तुमच्या हृदयामध्ये अतिशय शांत आणि आनंदी, समाधानी, क्षमा, दया, अर्जव अशा आनंद, सुख अशा छान पॉझिटिव्ह भावना आहेत आणि तुमचं मन हे आनंदाने अतिशय भरून गेलेलं आहे. आता तुम्हाला अतिशय सुंदर, मोकळं आणि छान वाटतं आहे. अगदी बालपणीचे खेळणारे तुम्हाला आठवत आहे. तरुणपणी आनंदाने उड्या मारताना किंवा कुठला सुखकर प्रसंग आल्यानंतर आनंदित झालेलं तुमचं मन तुम्हाला आठवतं आहे आणि तुम्हाला अतिशय आनंदी वाटतं आहे. ह्या आनंदाच्या भावनेतच तुम्ही आता आहात. सुंदर फुलं तुम्हाला दिसत आहेत, त्यांचा सुंदर सुगंध तुम्हाला येतो आहे.
आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यामध्ये वास करते. या भावनेमध्ये तुम्ही आता आहात. यातच तुम्ही आता शांतपणे थांबायचं आहे. तुमचं मन असं आनंदाने छान भरून गेलेलं आहे आणि आता तुम्हाला खूप आनंदी आणि छान असं वाटतं आहे. या स्थितीमध्ये आता तुम्ही शांतपणे थांबायचं आहे. मनात फक्त सुंदर विचार करायचे आहेत. छान स्मितहास्य तुमच्या चेहऱ्यावर असू दे आणि कुठलाही प्रतिकार नको आहे. जे आहे ते स्वीकारण्याची तयारी तुमच्या मनाची आहे. आणि आता तुम्ही अतिशय पॉझिटिव्ह आणि उमद असं छान व्यक्तिमत्व आहात. या सुंदर भावनेमध्ये तुम्ही आता थोड्या वेळ थांबायचं आहे. यानंतर आता तुमचे डोळे जे अलगद आणि छान असे मिटलेले आहेत त्यावर तुमच्या तळहातांनी एकमेकांवर घर्षण करून जो एक उबदार असा उष्मा तयार झालेला आहे तो तुमच्या दोन्ही डोळ्यांवर तुम्ही ठेवायचा आहे. आणि त्यानंतर त्यातूनच तुम्ही डोळे थोडे किलकिले करून पाहायचं आहे आणि हळूवार तुमचे हात हे बाजूला करायचे आहे. आता असं छान वाटतंय ना? ओम शांती शांती शांती. आजच्या भागात एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या भागात अशाच एका नवीन विषयासह. स्वस्थ राहा, आरोग्यदायी राहा, मधुमेहापासून मुक्त राहा. आणि आत्तापर्यंत तुम्ही जर माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.